होतो शाळेच्या गवतात हरवलेलं. आज उभे आहोत स्वप्नांच्या उंबरठ्यावर थरथरलेलं. शिक्षकाची शिकवण मनात कायम राहील, मैत्रिणीची साथ आयुष्यभर सोबत राहील. निरोप हा शेवटचा नाही हेही आम्हाला ठाऊक आहे. निरोप हा शेवटचा नाही हेही आम्हाला ठाऊक आहे. पण आज मात्र मन थोडंसं हळवं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद, उपस्थित पालकगण आणि माझे प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा हा क्षण आमच्यासाठी अत्यंत खास आहे आणि भावनिक आहे. कारण आज आम्ही आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास आमच्या शालेय जीवनाला निरोप देत आहे. मला अजूनही आठवतो दिवस ज्यावेळी मी डॉक्टर राधाकृष्णन मध्ये पहिला पाऊल टाकला होता. भावरे मॅमने मला जवळ घेऊन बोलवलं आणि माझ्या होत्या की मराठी भाषेतूनच आपण प्रत्येक विषय हा खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. इतिहास, भूगोल खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतो. इथे आपण फक्त पुस्तकी ज्ञान नाही शिकलो, तर जीवन जगण्याची कला शिकलो, शिस्त शिकलो, प्रामाणिकपणा, मेहनत, आत्मविश्वास आणि संस्कार हे सर्व आम्हाला या शाळेने दिले. भावे सरांनीही मला खूप आधार दिला. त्यांच्यामुळे मला या शाळेत प्रवेश मिळाला. त्यांच्या या गमतीशीर गोष्टी अविस्मरणीय सदैव माझ्या मनात राहतील. माझ्या प्रत्येक गोष्टीचे उत्तर त्यांनी मला दिलं. जर मी आज इथे येऊन बोलू शकत असेल आणि मला जर तो आत्मविश्वास असेल तर तो म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन विद्यालय या इथे शिकल्यामुळे. आणि महत्त्वाचं सांगायचंच होतं ते म्हणजे माझ्या 6 सोन्यासारख्या मैत्रिणी. तुम्हाला माहिती असेल मी जेव्हा लहान होते तर लहानपणापासून कधीच एक खरी मैत्रीण नाही मिळाली. कोणी माझ्याशी बोलायचं होतं, माझ्यासोबत बसत होतं, माझ्याशी कधीच कोणी बोलत होतं. का? कारण माझा रंग हा काळा होता. मला कधीच त्यांनी माझ्याशी बोलणार नाही. पण ज्यावेळी मी डॉक्टर राधाकृष्णन विद्यालय या शाळेत पहिला पाऊल टाकला तर तो मी माझ्या मैत्रिणीसोबत टाकला होता. माझ्या मैत्रिणींनी मला शिकवलं की रंगाला महत्त्व नसतो, गुणाला महत्त्व असतो. मी त्यांच्या वेळी जरी वयाने मोठी असेल तरी ते त्यांचे मला कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं हे मला त्यांनी शिकवलं. खरोखरच मैत्री म्हणजे काय असतं हे मला त्यांनीच सांगितलं. साथ तुमची लाभली हेच भाग्य माझे. साथ तुमची लाभली हेच भाग्य ठरलं. हसत खेळत आयुष्याचं पान सुंदर भरवलं. माझ्याकडून जर तुमच्या मनामध्ये दुखवला गेले असतील तर आपलीच म्हणून क्षमा करावी. मैत्री आणि प्रेमासाठी सदैव तुमचे मी राहील आभारी. माझ्याकडून जर कोणाचंही मन दुखवला गेलं असेल तर मी खूप क्षमा मागते. माझं असं कोणतंही उद्देश नव्हतं की तुमचं मन दुखवलं गेलं असेल. आता मी माझे मनोगत एका छोट्या सुंदर कवितेतून तुमच्यापुढे मांडते. 10वीचा हा निरोप समारंभ मनात भावनांचा सागर वाटला. आठवणीचा गट्ट भरून आज शाळेबाहेर पाऊल टाकला. शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी हातात घेऊन चालवलो. हसरे क्षण, ओले डोळे घेऊन आयुष्याच्या वाटेवर निघालो. शाळेचा तो पहिला दिवस अजून आठवतो स्पष्ट. शाळेचा तो पहिला दिवस अजून आठवतो स्पष्ट. मावळे मॅमनी शब्द मनात कोरले अगदी स्पष्ट. त्या म्हणाल्या, मराठी शाळा हीच खरी ज्ञानाची खाण. इतिहास भूगोल मराठीतून शिकवण्यात वेगळीच ओळख, वेगळीच शान. पण त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान दिले नाही. कधी पुस्तकी ज्ञान दिले नाही. जिंदगी कशी जगायची हेही शिकवलं त्यांनीच नाही. दुःखाच्या काळात कसं खंबीर उभं राहायचं, अपयश आलं तरी पुन्हा हसत पुढे चालायचं. धाबे सरांमुळे मिळाला शाळेत प्रवेशाची वाट. धाबे सरांमुळे मिळाली मला शाळेत प्रवेशाची वाट. त्यांनी दिला शिक्षणाचा आधार, उभं राहण्याची मात. भावरे सरांनी गणित शिकवलं इतक्या सुंदर रीतीने. त्यांच्या विनोदात हसताना पोट दुखायचा आनंदाने. स्नेहलनांनी दिला आयुष्याचा खरा धडा. कसं बोलायचं, कसं वागायचं शिकवलं प्रेमाने सदा. मोहिते सरांनी पुढील वाटचालीला मार्ग दाखविला. स्वप्न पाहून त्यासाठी जगण्याचा आत्मविश्वास दाखवला. भागवत सरांनी शिस्तीचा दिला अमूल्य दाखिला. शिस्तीत राहणं म्हणजे यशाचा खरा खजिना. त्यांच्या शब्दांनी आयुष्याला लागली योग्य दिशा. शिस्तीत कळलेली असते प्रगतीची खरी आशा.
9व्या व 8व्या वर्गातील मुलींची मैत्री खास 9व्या व 8व्या वर्गातील मुलींची मैत्री खास कधी छोटे मोठे भांडण तर सोबतच प्रत्यक्ष वाढ नारायण काकांनी ही शाळा स्वच्छ सुंदर ठेवली नारायण काकांनी ही शाळा स्वच्छ सुंदर ठेवली त्यांच्या नावामुळे शाळा घरासारखी वाटली आणि सर्वात महत्त्वाचं सांगत राहिलो होतो तिथेच मला कळलं मैत्री म्हणजे काय सोन्यासारख्या 6 मैत्रिणी माझ्या आयुष्याला बनल्या प्रत्येकीने आपल्या पद्धतीने आयुष्य शिकवलं मला मी वयाने मोठी असेल तरी त्याने मला दिलं मोठ्या बहिणीसारखं ज्ञान प्रेम आणि बळ दिलं प्रत्येक पाऊल कसं टाकायचं आयुष्यात पुढे जायचं कसं हे मला माझ्या मैत्रिणी शिकवलं खास आणि शेवटी एकच भावना मनात आली आज सर्व शिक्षकांचे आणि मैत्रिणीचे मानसिक खूप आभार खास कितीही आभार मानले तरी शब्द अपुरे पडतील कितीही आभार मानले तरी शब्द अपुरे पडतील शब्द सुमनाने बंधन केले तरी भावनेची विरळ होती दिली त्यांनी ज्ञानाचे अमूल्य भंडार दिला त्यांनी ज्ञानाचा अमूल्य भंडार दाखवलेली पुढील वाटणीला सदर मार्ग त्यांच्या कृपेने घडले माझं आयुष्य आज त्यांना मनापासून बदल आठवणीची शिकवणी घेऊन पुढे निघते वाटेवर आठवणीची शिकवणी घेऊन पुढे निघते वाटेवर पण माझं मग कायम राहील त्या दहावीच्या शाळेवर त्या दहावीच्या शाळेत